हाय फ्रेंड्स, उद्यासाठी आपण नाश्ता बनवत आहोत मुगाचे डोसे। त्यासाठी एक वाटी तांदूळ, एक वाटी मूग चांगली स्वच्छ धुवून त्याला आपण सोक करत ठेवणार आहोत मिड नाईटसाठी। रात्रभराला चांगलं सोक करत ठेवायचं आहे। तर आपण मॉर्निंगला बघणार आहोत। वाव, छान असे सुंदर असे मस्तपैकी फ्रेश फुललेले आहेत। त्यासाठी आपण ग्राइंड करणार आहोत। ग्राइंड केलं तुम्हाला जसं हवं तसं, पातळ तर पातळ, जाड तर जाड करू शकता। त्यानंतर अरे बापरे, मी ह्याच्यामध्ये कांदा, कोथिंबीर, मिरची, अद्रक टाकण्यासाठी विसरले होते। ते तुम्ही आधीही टाकू शकता, नंतरही टाकू शकता। तर मी नंतर टाकलेलं आहे। सो त्याच्या चवीनुसार मीठ। आता आपण चटणीसाठी तयारी करणार आहोत। हे आहे नारळाचं पाणी, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे खोबरं, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे कोथिंबीर, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे 4 ते 5 पाकळ्या लसूण, त्याच्यावर तुम्हाला हवं तसं मिरची, त्याच्यात चवीनुसार मीठ। हे ग्राइंड करून घ्यायचं। अशी चटणीसाठी आपण तयार करायचं आहे फोडणी। त्याच्यात ऑइल टाकलेलं आहे, त्याच्यामध्ये टाकलेलं आहे राई, त्याच्यात टाकलेलं आहे आपण कढीपत्ता, हवं तसं तुम्हाला कलरसाठी हळद। मग आपण चांगलं फोडणी देऊन चांगलं मस्तपैकी त्याला हलवायचं आहे। त्याच्यानंतर पॅन ठेवलेला आहे, गरम झालेला आहे, त्याच्यावरती आपण डोसा गरगर गरगर फिरवलेला आहे। फिरवल्याच्यानंतर आपण मस्तपैकी त्याला पलटी मारायचा आहे। छान असा दोन्ही साईडने खरपूस असा मस्त भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर हा बिना ऑइलचा डोसा आहे। सो तुम्हाला डाईटसाठी वगैरे हा डोसा चांगला आहे। सो हा डोसा आता रेडी आहे, घ्या आता खायला। या चला लवकरच, चला या या या। थँक्यू सो मच, बाय।